अर्पणावरती आशीर्वाद मागूया. अनादि अनंत आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न केले बापा, आजच्या या विशेष उपासनेमध्ये प्रभू परमेश्वरा, आम्ही आपापला अर्पण घेऊन तुझ्या पवित्र चरणात घालतो. प्रभूच्या आम्हाजवळ आहे ते केवळ आणि केवळ तुझ्या कृपेद्वारे आम्हाला प्राप्त झाला. त्यातील काहीच अर्पण रूपाने प्रभुदेव बापा आम्ही अर्पलेला आहे. हे अर्पण तू आशीर्वादित कर. हे बाबा, या अर्पणाच्या द्वारे तुझ्या राज्याची वाढ देखील अधिक व्हावी असं तुझे हे सर्व अर्पण तुझ्या गौरवासाठी आम्ही वेगळं केलं. धन्य तारणार आहेस याच्या प्रार्थना केली नाही. आणि गौरव दिव्या आणि या मोंदी गुरुवारच्या विशेष उपासने प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करीत आहे. आजच्या उपासने प्रसंगी अनेक इतर मंडळांमधून देखील सभासद उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देखील मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करीत आहे. आणि विशेष करून आज आपल्या या संपूर्ण मोंदी गुरुवारपासून ते आपली जे वर्धापन दिनाची उपासना आहे, या संपूर्ण कालावधीमध्ये देवाच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रेव्हरंड डॉक्टर सुभाष डोंगरदिवे पाडक साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि संदेशाच्या अगोदर त्यांची ओळख आपणास करून देण्यात येईल. पवित्र सप्ताहामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार या तिन्ही दिवशी उपासना झाली. या उपासनेचे अध्यक्ष व संदेशकार यांनी उत्तमरित्या उपासना चालवली, संदेश दिला. यासाठी मी मंडळीच्या वतीनं त्यांचं विशेष करून आभार मानत आहे. काल अखंड साखळीची प्रार्थना सायंकाळी 8 वाजता सुरू झाली आणि आज अखेर सायंकाळी 7:30 या वेळेमध्ये अखंड 24 तास साखळी प्रार्थना संपन्न झालेली आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की सभासदांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण रात्रभर संडे स्कूलची लहान लेकरं प्रार्थनेसाठी मंदिरामध्ये उपस्थित होती. या सर्वांचं विशेष करून मी मंडळीच्या वतीनं आभार मानत आहे. आजपासून जे भक्ती कार्यक्रम आहेत याचा तपशील आपण पाहूया. आज मोंदी गुरुवार आपले उपासना सुरू आहे. उद्या उत्तम शुक्रवारची उपासना दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. यामध्ये काही सूचना आहेत की आपण भक्तीला वेळेवर सुरुवात करणार आहोत, कारण की आपल्याला वचनाची संपूर्ण जो मानना आहे तो मिळणं गरजेचं आहे. सेशनच्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण नियोजित वेळेमध्ये उपस्थित राहा. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा देखील बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा वेळी जे औषधावर जे वयस्कर लोक असतील, विनंती करतो की जे काही आपले औषध आहेत, मागील गोष्टीचा अनुभव पाहता ज्यांना पुन्हा डायबिटीस आहे किंवा अन्य काही त्रास आहे, आपले औषध आपण सोबत बाळगावे. सेशनला सर्वोपरी तयारी केलेली आहे. तरी देखील आपण देखील आपल्या सर्व आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती करत आहे. त्याचबरोबर ह्या भक्ती प्रसंगी देखील आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. आपले मित्र जन असतील त्यांना देखील सांगावं, कारण त्या 7 वाक्यांवर रेव्हरंड डॉक्टर सुभाष डोंगरदिवे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर दिनांक 4/4/2026 शनिवार यावेळी आपण 1 दिवसाचं शिबिर घेणार आहोत आणि या शिबिराला देखील रेव्हरंड डॉक्टर सुभाष डोंगरदिवे सर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 अशा 2 सत्रामध्ये हे शिबिर होणार आहे. हा बदल आपण लक्षात घेऊया की आपण जे शनिवारची रेग्युलर उपासना घेतो, ही उपासना न घेता शिबिराचं जे दुसरं सत्र आहे ते सायंकाळी होणार आहे. तर एक विनंती आहे की हे अभ्यासपूर्ण शिबिरासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वाजेपर्यंत पहिलं सत्र होणार आहे आणि सायंकाळी 6 ते 8 यावेळी दुसरं सत्र होणार आहे. याची आपण विशेष करून नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर दिनांक 5/4/2026 रविवार पहाटे 4 ते 5 या वेळेमध्ये प्रभात फेरी होणार आहे. पास्टर हाऊस, शांतीनगर ते केसीसी शाळा असा हा मार्ग असणार आहे. याचं संपूर्ण नियोजन महिला मंडळाकडे असणार आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी पहाटे 5 ते 6 या वेळेमध्ये सूर्योदयापूर्वीची उपासना केसीसी शाळेमध्ये होणार आहे. या उपासनेच्या अध्यक्ष आहेत सिस्टर सुशीला एस डोंगरे व संदेश देणार आहेत सिस्टर सरिता एस गोरडे. त्याचबरोबर 5/4/2026 रविवार सकाळी 10 वाजता पुनरुत्थान दिन विशेष उपासना आपल्या उपासना मंदिरामध्ये होणार आहे.
या उपासनेचं पुढारी पण आपले मॉडरेटर ठेवले प्रमोद पिंपुर्णे पाडक साहेब हे करणार आहे. त्याचबरोबर संदेशकार आहे आपले रेव्हरंड डॉक्टर सुभाष डोंगरदेवे सर. त्याचबरोबर विनंती आहे की आपल्या सर्वांना जो स्वन आकाराचं दानपात्र दिलेलं आहे पुनरुत्थानाच्या भक्तीप्रसंगी आपण ते मंदिरामध्ये द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. त्याचबरोबर दिनांक 6/4/2026 सोमवार रोजी आपण आपल्या मंडळीचा 139वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत आणि या वर्धापन दिनाची विशेष उपासना दिनांक 6 तारखेला सायंकाळी 5 वाजता आपल्या उपासना मंदिरामध्ये होणार आहे. त्यावेळी देखील आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहू. अशा म्हणण्याकरता जो शास्त्रभाग आहे योहान कृष्ण वर्तमान यामधून 13 वाद्य आणि 1 ते 20 ही वचने आहेत. योहान कृष्ण वर्तमान याचा 13 वाद्य 1 ते 20 आणि याचं वाचनाचं पुढार पण इमॅन्युएल कोणी सांगितले नाही. योहानसाठी आपण पवित्र शास्त्रामधून योहान कृष्ण वर्तमान याचा 13 वाद्य 1 ते 20 वचने वाचून करू. येशू शिष्यांचे पाय धुतो. वनांतर सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहूदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून सुरला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे बोलून होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्याचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही घेण्याची गरज नाही. कारण तो सर्वांग शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेजण नाही. कारण आपला घरून देणारा इसम त्याला ठाऊक होता म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्याचे पाय धुतल्यावर व आपले वस्त्र चढून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलतात कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कुत्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हाला सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहे. जरी त्याने माझे अन्न खाल्ले त्याने माझ्यावर लाट उगारली, हा शास्त्र पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभू परमेश्वर या वचनावर असतो. आजच्या या विशेष मौली गुरुवारच्या भक्तीसाठी स्वागत करीत परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव. यावेळेला जे आजचे प्रमुख वक्ते आहेत, आमचे पाहुणे आहेत, त्यांचा परिचय आपल्याला सेक्रेटरीने करून दिलेला आहे. हे बंधू भगिनींनो, आम्हाला खरोखर आनंद होत आहे की बाळासाहेबांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि ते या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलं. आपल्याला त्यांच्या
संदेशामधून समजून जाईलच निश्चित अर्थानं. परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन कोल्हापूर चर्च काउन्सिलमध्ये अनेक वेळेला त्यांनी येऊन वचनाची सेवा केलेली आहे. पाळकीय सेवेमध्ये पाळकांच्या ज्या आमच्या सभा असतात त्यामध्ये आम्हाला अनेकदा त्यांनी मार्गदर्शन केलेलं. अतिशय अभ्यासू असे वक्ते आम्हाला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा मंडळीच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करीतो. परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. वेळ फार खर्च करणार नाही, कारण जो वेळ आहे तो वचनासाठी वेळ आहे. जे वचन प्रभूचं त्याने आम्हासाठी आणलेलं आहे ते देण्यासाठी मी त्यांना विनंती करेन. येशूच्या नावात सर्वांना सलाम. 1995 साली मी इथे आलो होतो रिवायवल मीटिंगसाठी, परंतु कोणालाच आठवणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून मी विचारणार पण नाही की तुम्हाला आठवतं का. मला आठवतं, परंतु आलो होतो एवढंच आठवतं, बाकी काहीच आठवत नाही. ही चर्च इमारत आठवत नाही, आजूबाजूचा परिसर आठवत नाही, परंतु आपल्या मंडळीमध्ये मी आलो होतो हे आठवतं. तेवढी तरी आठवण आहे म्हणून बरं वाटतं. परंतु आज परत एक वार आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहून आनंद वाटतो आणि देवाची स्तुती असो की आपलं मंदिर रेनोव्हेट झालेलं आहे आणि ते वाढवता येत नाही कारण तुम्हाला ठाऊक आहे, परंतु जे आहे ते अतिशय सुंदर दिसावं म्हणून आपण प्रयत्न केलेले आहेत. आणि जे मंदिराची काळजी घेतात ते लोक देवाला आवडतात, कारण आपला देव देखील मंदिराची निर्मिती करणारा देव आहे आणि काळजीपूर्वक श्रद्धापूर्वक अशा रीतीनं मंदिराची देखरेख करण्यासाठी देवाने तरतूद करून ठेवलेली आपल्याला पवित्र शास्त्रांमध्ये दिसते. मौंदी गुरुवार आहे आजचा आणि या विशेष दिवसांमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी मला आमंत्रण देण्यात आलं. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आमंत्रण रेव्हरंड सागर समुद्रे यांच्यातर्फे आलं आणि ते माझे गुड शेपर्ड बायबल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. मी ऍक्च्युअली प्रवासाला निघालो आहे आणि प्रवास करता करता इथे प्रथम थांबलो. तर इथून बंगलोर या ठिकाणी जाणार, तिथे काही सभा आहेत. बंगलोरवरून दिल्लीला जाणार, दिल्लीला काही सभा आहेत आणि मग दिल्लीवरून बँकॉकला जाणार, तिथे काही सभा आहेत. आणि म्हणून या प्रवासामध्ये आपल्या मंडळीमध्ये थांबता आलं आणि प्रभूची सेवा करता आली, याबद्दल मनापासून आभार मानतो. 25 तारखेला मी परत येईल ही सर्व फेरी संपल्यानंतर आणि त्यासाठी प्रार्थना देखील करा जर तुम्हाला आठवण झालीच तर, आणि सर्व देवाची सेवा आशीर्वाद व्हावी. थोडक्यात सांगतो की या 3-4 दिवसामध्ये आपण काय करणार. आज मौंदी गुरुवार आहे. या गुरुवारला मौंदी हे नाव देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण पाहणार आहोत की मौंदी गुरुवार हा आहे तरी काय अर्थ आहे, काय झालं या दिवशी. शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपण येशूने उद्गारलेले जे 7 वाक्य उच्चार त्यावर मनन करणार आहोत आणि आपण या 7 उद्गारांमधून येशूने मानवतेला दिलेले 7 तत्व पाहणार आहोत की ज्या तत्वांचं अवलंबन करून जर आपण या जगामध्ये राहिलो तर आपलं कल्याणच होईल.
आणि मग शनिवारी आपण एका विशिष्ट दृष्टिकोनातून 2 गोष्टी पाहणार आहोत. सेमिनार किंवा शिबिर आपण असं घोषित केलेलं आहे आणि म्हणून सकाळी आपण क्रूस आणि कबर यामधून जे आशीर्वाद निर्माण झाले, क्रूस आणि कबरेमधून देवाने मानवाला दिलेलं तारण जे आहे त्या तारणाबद्दल अभ्यास करणार आहोत. या पवित्र सप्ताहामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकतो, बोलतो, परंतु या गोष्टी नेमक्या कशासाठी झाल्या, या गोष्टींच्या द्वारे येशू ख्रिस्ताने काय आत्मसात केले, या गोष्टींवर जास्त चिंतन होत नाही. का वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झालं तर त्याचे नेमके आपल्यासाठी काय फायदे आहेत, काय हस्तगत केलं येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आणि त्या रिकाम्या कबरेच्या द्वारे, ते आपण पाहणार आहोत शनिवारी सकाळच्या शिबिरामध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. शुक्रवार बद्दल आपण भरपूर बोलतो, रविवार बद्दल देखील भरपूर बोलतो, परंतु शनिवारी चूप राहतो. शनिवारी काहीच बोलत नाही. आज शनिवारी इतका शांत का जातो? शुक्रवारी येशू ख्रिस्त मेला, रविवारी तो उठला, शनिवारी तो कुठं होता याबद्दल काही बोलत नाही आपण. आणि मग येशू शनिवारी कुठे होता? मरणानंतरच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्यावरून आपण पाहणार आहोत की आपल्या मरणानंतरच्या दुसऱ्या दिवशी आपण कुठे असणार, त्याबद्दलही आपण जास्त बोलत नाही. एकदम तिसऱ्या दिवशी बोलून टाकायला जातो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शुक्रवार आहेच, रविवार पण असणार आहे, पण शनिवार पण आहे. पण त्या शनिवार बद्दल का बोलत नाही आपण? तर आपण बोलणार आहोत शनिवार. हा स्तब्ध शनिवार जो आहे, सायलेंट सॅटरडे, शांत शनिवार, त्याला आपण थोडं बोलकं करणार आहोत. आणि मग कदाचित ज्या गोष्टी तुम्ही यापूर्वी ऐकल्या नसतील त्या तुम्हाला शनिवारी ऐकायला मिळतील, विशेष रीतीनं संध्याकाळच्या सगळ्या. आणि म्हणून जरूर त्या तयारीनं आपण यावं. रविवारी पुनरुत्थानाबद्दल आपण बोलणारच आहोत की पुनरुत्थानाचा आणि आपला ख्रिस्ती या नात्याने काय संबंध आहे, काय फरक पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे. आणि मग सोमवारी वर्धापन दिन आहे. त्या सभेमध्ये विशेष रीतीनं मंडळीच्या बाबतीत येशू ख्रिस्ताची काय मनोधारणा आहे, येशू ख्रिस्ताला काय वाटतं मंडळीच्या बाबतीत, त्याची काय इच्छा धोरण आहे मंडळीच्या बाबतीत. आणि मंडळी ही त्याच्या धोरणाप्रमाणे जर नसेल तर मग काय फायदा? ज्या मंडळीसाठी त्याने आपला प्राण दिला, ती मंडळी जर त्याच्या योजनेप्रमाणे नाही तर मग काय फायदा? या गोष्टींबद्दल आपण सोमवारच्या सभांमध्ये पाहणार. तर मग आज मौनी गुरुवार या विषयापासून आपण सुरुवात करूया. मौनी हा जो शब्द आहे काही मराठी शब्द नाही, इंग्लिश पण शब्द नाही,
हा शब्द लॅटिन भाषेमधून आले, मौंदी. आणि यामध्ये जो मूळ शब्द जो आहे तो मॅन्डा किंवा मेंडॅटूस हा जो मूळ शब्द आहे, त्या मेंडॅटूस शब्दापासून इंग्लिशचा एक शब्द आलेला आहे मॅन्डेट. मॅन्डेट म्हणजे तुम्हाला दिलेली आज्ञा. हे मॅन्डेटोरी आहे, म्हणजे याला पर्याय नाही, हे झालंच पाहिजे. मॅन्डेटोरी क्रिकेटमध्ये असतात ना, ते टेस्ट मॅच मध्ये किंवा असायचे मॅन्डेटोरी ओव्हर्स. 20 मॅन्डेटोरी ओव्हर टाकलेच पाहिजे. वेळ संपो काय हो ते टाकलेच, ते मॅन्डेटोरी आहे, निवड नाही, ते तुम्ही बदलू शकत नाही, ते तुमच्यावर लादलेलं आहे, तुम्हाला ते केलंच पाहिजे, मॅन्डेटोरी. आणि म्हणून मॅन्डेट म्हणजे तुम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. मॅन्डेटस. आणि मग त्याच्यामधूनच इंग्लिश शब्द जो आहे कमांड, हा कमांड हा शब्द आलेला, आज्ञा. आणि म्हणून गुरुवाराला मौंदी थर्सडे किंवा मौंदी गुरुवार, त्या शब्दावरून ते नाव पडलेलं आहे. हा विशेष गुरुवार आहे की या गुरुवारी येशू ख्रिस्ताने काही मॅन्डेट दिलेले आहेत विश्वासणाऱ्यांना किंवा मंडळी, काही आज्ञा दिलेल्या आहेत. आणि या तीनही आज्ञा ज्या आहेत ते येशूने दिलेल्या, त्या या वाचलेल्या शास्त्र भागांमध्ये 3 आज्ञा. आणि येशूने या आज्ञा आपल्या शिष्यांना दिल्या अशासाठी की त्या त्यांनी पाळाव्यात. या सूचना नाहीत, या विनंत्या नाहीत की बाबा असं करा, हे तुम्ही केलंच पाहिजे, ही आज्ञा. तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही, ही तुम्हाला दिलेला जणू काय हा आदेश आहे ज्याचं पालन झालं पाहिजे. तर पहिली आज्ञा जी आहे या गुरुवारी दिलेली ती योहान 13 आणि 14 या वचनांमध्ये आपल्याला दिसते. आणि ती आज्ञा आहे की जसे मी तुमचे पाय धुतले तसे तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. सांगण्यात आलेलं आहे की हे करा, जसं मी केलं तसं तुम्ही करा. आणि आपण तो शास्त्रभाग वाचलेलाच आहे. आणि या शास्त्र भागामध्ये पाय धुण्याची ही जी गोष्ट येशूने केली, जास्त फिरणाऱ्या लोकांना कधी कधी घशाचा त्रास होतो. कारण जे दिलं ते प्यावं लागतं, जे दिलं ते खावं लागतं. जे दिलं ते प्यावं लागतं म्हणजे पाण्याची गोष्ट करते. बर, तर जसं मी तुम्हाला केलेलं आहे तसं तुम्ही एकमेकांना करा. म्हणजे जसे मी तुमचे पाय धुतले तसे तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. आणि ही जी प्रथा आहे ही भोजनाच्या आधीची प्रथा. म्हणजे येशू ख्रिस्ताने त्यांना जेवायला बोलवलं आणि ज्यावेळेस ते जेवायला आले त्यावेळेस प्रथम जी गोष्ट झाली पाहिजे ते म्हणजे पाय धुण्याची. ते लोक स्वतःहून पाय धुत असत, बाहेर ठेवलेलं पाण्याचं जे पात्र आहे त्यातून पाणी घेऊन. परंतु येशूने त्या दिवशी ठरवलं की मी शिष्यांचे पाय धुणार. आणि म्हणून स्वतः येशूने
शिष्यांचे पाय धुतले. असं येशू ख्रिस्ताने का केलं असतं? त्याला एक विशेष कारण आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना हे कळून चुकलं होतं की आपण आता येशूच्या शेवटच्या दिवसांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. कारण येशूने तसं बोलणं सुरू केलं की त्याकडे जाण्याच्या गोष्टी, आता मी राहणार नाही जास्त दिवस, तुम्ही मला आता पाहणार नाही, मी पित्याकडे जाणार वगैरे वगैरे. आणि म्हणून शिष्यांना ठाऊक होतं की येशू त्याच्या या भूतलावरील शेवटच्या दिवसांबद्दल बोलत आहे. आणि आता येशू जर गेला, त्याचा कालावधी या भूतलावरील जर संपला, तर आपलं काय होईल या चिंतेने ते थोडे अस्वस्थ होत की आपलं काय होणार. गुरुने दाखवलं अनेक येशू जवळ. आणि म्हणून काही शिष्यांमध्ये थोडेसे प्लॅनिंग सुरू झाली की आपण आपली काहीतरी व्यवस्था करून ठेवली पाहिजे. आणि म्हणून ते आपल्या आईच्या द्वारे येशूकडे जाऊन विनंती करत होते की माझ्या मुलाला एकाला डावीकडे ठेव, एकाला उजवीकडे ठेव, म्हणजे त्यांचा बंदोबस्त पूर्ण होऊन जाईल, मला काही फिकीर नाही. अर्थात त्या शिष्यांनीच आईला भाग पाडलं असं येशूला सांगण्यासाठी. तिने स्वतःहून हे कदाचित सांगितलं नसतं, परंतु तिला विनंती केली की असं असं तू कर. काही शिष्य आपसामध्ये हा वादविवाद करत होते त्या दिवसांमध्ये की आपल्यात श्रेष्ठ कोण? मी श्रेष्ठ आहे का तू श्रेष्ठ आहे? हे कसं ठरवायचं? कोण येशू ख्रिस्ताच्या या राज्यामध्ये चांगल्या पदावर असणे, याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा, वादविवाद, भांडणं, या बाबतीत त्यांच्यामध्ये होत असलेल्या तक्रारी, कंपॅरिझन किंवा तुलना त्या ठिकाणी एकमेकांबद्दल होत असे. अशा गोष्टी येशू ख्रिस्ताने त्यांच्यामध्ये पाहिल्या होत्या की हे माझे शिष्य मोठे होऊ पहा, त्यांना मोठेपणा पाहिजे, त्यांना माझ्या राज्यात साहेब व्हायचं, मास्तर व्हायचं, त्यांना खुर्ची पाहिजे. माझी रिकामी झाली की कोण तिच्यावर बसणार यामध्ये चढावड सुरू आहे. अशा प्रकारची मानसिकता माझ्या शिष्यांची झालेली आहे. त्याच्याबद्दल येशू ख्रिस्ताला वाईट वाटलं. त्याने त्याची दखल घेतली, कान उघडणी देखील केली की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात, तुम्ही ज्या गोष्टी बोलत आहात, हा जगाचा दृष्टिकोन. जगातील लोकांना वाटतं आपण साहेब व्हावं, सर्वांनी आपल्या समोर हाजी हाजी करावं, आपल्याला बडेसाहेब म्हणावं, आपल्याला नमस्कार ठोकावा, अगदी चौकात लोक उभे राहून सलाम करते असं आपल्या बाबतीत व्हावं. ही जगाची मानसिकता आहे. म्हणून त्यांना मोठेपण पाहिजे असते, म्हणून त्यांना खुर्ची पाहिजे असते. परंतु तुमच्या बाबतीत तसं नसावं सहिष्णू. तर ही गोष्ट आपल्या शिष्याला कशी पटवून सांगायची हे त्यांना समजावं, म्हणून येशू ख्रिस्ताने ही पाय धुण्याची कृती केली की तो मालक असताना त्याने त्यांना जेवायला बोलवलं असताना, आणि 16च्या वचनामध्ये आपण वाचतो की सर्व काही पित्याने त्याला दिलेलं असताना, सर्व अधिकार त्याच्यामध्ये असताना
सर्व सृष्टीचा मालक असताना, सर्व दैवी स्वर्गीय वैभव त्याचं असताना, ज्या आसनावरून तो उठला ते आसन त्याचं असताना, तो आपल्या आसनावरून उठला, आपल्या अंगावरील कपडे बाजूला सारले, टावेल कमरेशी गुंडाळला, पाणी त्या पातेल्यामध्ये ओतलं आणि आपल्या शिष्यांचे त्याने पाहिले. आणि मग प्रश्न विचारला, मी काय केले हे तुम्हाला समजलं? तुम्ही काय केलं हे मला समजलेलं आहे. तुम्ही कावेबाज आहात. स्वतःला उंच करण्यामध्ये तुमचं सर्व आयुष्य चाललेलं आहे की मला हे कसं मिळेल, मला ती खुर्ची कशी मिळेल, याची ही खुर्ची रिकामी कशी करता येईल, या गोष्टींमध्येच तुमचा वेळ चाललेला आहे. हे माझ्या ध्यानात आलेलं आहे. मी ओळखलेलं आहे की तुमच्या समोर एकच ध्येय आहे, मला मोठं कसं होता येईल येशू ख्रिस्ताच्या राज्यात. हे तुमच्या मनात चालू असताना मी तुम्हाला काय केलं हे तुम्हाला समजलं का, लक्षात येतंय का? जर मोठं व्हायचं असेल तर खुर्चीवरून उठावं लागतं. मोठं व्हायचं असेल तर हा अंगावरील साहेबी हात काढावा लागतो. नंबर 1 पहिलं व्हायचं असेल तर शेवटचं व्हावं लागतं. येशू ख्रिस्ताच्या राज्यात अमिताभ बच्चनचा डायलॉग चालत नाही की जहां हम खड़े हैं वहीं से लाइन सुरू होती है. येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जहां लाइन खत्म होती है वहां हम खड़े रहते हैं. रांगेच्या शेवटी. आणि म्हणून जर तुम्हाला नंबर 1 व्हायचं असेल तर रांगेच्या शेवटी. माझ्या राज्यात मोठेपणाचं गणित उलट आहे. तुम्ही जे गणित करत आहात मोठेपणा हासिल करण्यासाठी, हे जगाचं गणित आहे. या जगाच्या गणिताप्रमाणे माझ्या राज्यात तुम्हाला मोठं होता येणार नाही. जो पहिला त्याला शेवटचा झाला, जो महान त्याने लहान झालं पाहिजे. माझ्या राज्यामध्ये मला वाढा हा डायलॉग चालत नाही. मी वाढतो. माझ्या राज्यात हातात हात चालत नाही, हातात पाय. आणि म्हणून मी तुम्हाला काय केले ते समजून की मी स्वतःला नाकारलंय. मी स्वतःचा मोठेपणा जरी तो माझ्याकडे आहे देवापासून मिळालेला तरी तो मी बाजूला ठेवलेला आहे. आणि लहानपण जाणून बुजून स्वीकारलं. आणि या 13व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात तुम्हाला त्याचं कारण मिळेल. तिथे असं म्हटलेलं आहे की येशूने आपल्या स्वकीयांवर म्हणजे शिष्यांवर त्याची खूप प्रीती होती.
आणि ती प्रीती त्याने शेवटपर्यंत केली. आता हे शेवटलं भोजन चाललंय, शेवटपर्यंत केली. आणि त्यांच्यावर त्याची प्रीती होती. याची वेगवेगळी उदाहरणं देऊन येशूने सिद्ध केलेलं की मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि म्हणून शिष्यांचं पाय धुणं जे आहे हे येशूच्या प्रीतीचं प्रतीक आहे. त्यांच्या शिष्यावर त्याची एवढी प्रीती होती की तो तेवढा नम्र होऊ शकतो. निष्कर्ष आपण येशूने शिष्यांचे पाय धुणे याचा संबंध येशूच्या नम्रतेशी लावतो. ते नम्रतेचं उदाहरण नाही, ते प्रीतीचं उदाहरण. येशूने आपल्या स्वकीयांवर शेवटपर्यंत एवढी प्रीती केली, अशी प्रीती केली की त्याने शेवटी त्यांचे पाय धुतले. पाय धुण्याप्रत तो नम्र झाला. नम्रता एक प्रीतीचं फळ. जर त्यांच्यावर त्याचं प्रेम प्रीती नसती तर तेवढा नम्र तो झाला नसता. प्रभू नम्र झाला, पापी जग तारायाला, कारण त्या जगावर त्याने एवढी मोठी प्रीती केली. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न करत. तुम्ही माझ्या राज्यात आहात आणि माझ्या राज्यामध्ये राहून तुम्हाला सेवा करायची आहे. परंतु सेवा करण्यासाठी खुर्चीची गरज नाही, सेवा करण्यासाठी पदाची गरज नाही. सेवा करण्यासाठी प्रीतीची गरज. आणि जर तुमच्या ठाई ती प्रीती आहे तर मग सेवा करण्यासाठी तुम्ही कितीही झुकू शकता, कितीही झुकू शकता. आणि येशूला त्या दिवशी झुकावं लागलं आपल्या शिष्यांच्या पायावर, कारण ते पुसण्यासाठी कमरेला बांधलेल्या टावेला सहित त्याचं डोकं त्यांच्या पायाला लागत. एवढंच होतं. आणि म्हणून सेवा करणे, आम्ही जे लोक सेवेमध्ये आहोत, आम्हाला असं वाटतं कधी कधी की फार मोठ्या पदावर मी जाईन मग सेवा करेन. सेवेला पदाची गरज नाही. खरंच सेवा करायची तर पद सोडावं लागतं. देवाच्या बरोबरीचा असूनही तो लाभ असा त्याने गणला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं, सोडून दिलं. सेवा करण्यासाठी त्याग करावा. मी सेवक आहे, मला सेवा करायची म्हणून मला हे द्या ते द्या, ही भाषा येशू ख्रिस्ताच्या राज्यात चालत नाही. कारण त्याचं गणित वेगळं आहे. मला हे पाहिजे ते पाहिजे ही भाषा बोलण्याच्या ऐवजी मला हे नको ते नको, मला सेवा करायची. आणि म्हणून प्रीतीनं भरलेल्या हृदयाच्या द्वारे नम्र होऊन लोकांची सेवा करणे यामध्ये मोठेपण. आणि तेच मी तुम्हाला करून दाखव कित्ता माझा तुमच्या समोर ठेवलेला करायचंच ना, मग असं करा. आणि या गोष्टीला एक स्मरण चिन्ह येशूनं म्हटलेलं आहे. स्मारक माझ्या स्मरणार्थ येतात. तर पवित्र शास्त्रामध्ये
स्मारकांना खूप महत्व. जुन्या करारामध्ये देखील देवाने इस्रायल लोकांनी काही गोष्टी विसरू नये, त्यांना सातत्यानं त्याची आठवण राहावी म्हणून काही स्मारक चिन्ह निर्माण केले. भौतिक स्मारक चिन्ह की याकडे पाहून लक्षात ठेवा असं झालं होतं. मला आठवतं ते यातील नदीमधून ओलांडून गेल्यानंतर ज्याने त्याने आपापल्या वंशासाठी दगड देऊन पुढे गेले आणि वेद्या तयार केल्या, अशासाठी की हे आम्ही कधीच विसरू नये की देवाने आम्हाला सुरक्षित या यार्देतून पलीकडे नेलेला वचनाच्या देशात. आणि म्हणून येशू ख्रिस्त पाय धुण्याचं एक स्मारक चिन्ह आपल्या शिष्यांना देत आहे की ही गोष्ट कधीच विसरू नका. मी तुमच्यासाठी काय केलं, कधीच विसरू नका की सेवा करणं म्हणजे प्रीतीनं भरलेल्या हृदयाच्या द्वारे नम्र होऊन लोकांची सेवा करणं. सेवेचा आणि खुर्चीचा काही संबंध नाही, सेवेचा आणि पदाचा काही संबंध नाही. प्रीतीपूर्ण हृदय पाहिजे, ते तुम्हाला गुडघ्यावर आणू शकत, तुम्हाला ते नम्र करू शकत. प्रीतीशिवाय नम्रता ढोंगा, प्रीतीमुळेच नम्रता उदायची आणि त्या मधून केलेली सेवा, त्यामधून मिळालेलं गौरव हे खरं मोठे गौरव. आणि म्हणून पहिली आज्ञा जी आहे, एकमेकांचे पाय धुवा. आणि ही गोष्ट एक स्मरण चिन्ह म्हणून तुमच्या स्मरणात असून. आता मी तुम्हाला सांगितलं की जे स्मारक चिन्ह जे असत ते ऍक्च्युअल असत, म्हणजे खरोखरचे भौतिक दगड, किंवा ज्यावेळेस त्यांची गुलामगिरीतून सुटका झाली, त्यांचा प्रथम पुत्र वाचवण्यात आला, त्यावेळेस वलांडण सणाचं भोजन स्मारक म्हणूनच तयार झालं की हे भोजन तुम्ही जेव्हा जेव्हा घ्याल त्यावेळेस आठवण करा, मी तुमचा प्रथम पुत्र वाचवला. ते भोजन आठवण देणारं भोजन. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात एकमेकांचे पाय धुवाल, ते अशासाठी की तुम्हाला हे आठवावं की प्रीतीपूर्ण हृदयानं नम्र होऊन आपल्याला एकमेकांची सेवा करायची. हे तुम्ही विसरू नये म्हणून हातात पाय, हातात हात तर आपण हजारो वर्षापासून देतात, कसं काय बरं आहे का, तर काय बरं होतं. हातात पाय जर आला तर बरं होईल. आणि म्हणून माझ्या स्मरणात नेहमी करा ही ती पहिली आज्ञा. काही दिवसापूर्वी एका सेमिनारमध्ये जे सेमिनार चालवत होते त्यांनी पाहण्यात होता एक वेगळी गोष्ट आम्हाला करायला सांगितली की त्यांनी प्रत्येकाला रुमाल दिली आणि एकमेकांचे पाय धुवा म्हणण्याऐवजी एकमेकांचे बूट पुसा. म्हणजे तत्व तेच आहे, पाणी वापरून पाय धुण्याच्या ऐवजी रुमाल घेऊन त्यांच्या समोर गुडघे टेकून त्यांचे बूट पुसा. आपण वेगवेगळे शॉर्टकट शोधून काढतो म्हणा, परंतु त्याच्या मागील जी तन्मयता आहे, त्याच्या मागील जो उद्देश आहे तो म्हणजे प्रीतीपूर्ण हृदयानं नम्र होऊन एकमेकांची सेवा करतो.
आणि म्हणून एकमेकांचे पाय धुवा. प्रत्यक्षात ही पाय धुण्याची जी प्रथा आहे येशू ख्रिस्ताने लावून दिली, आपल्याला ती आवडत नाही म्हणून आपण धुत नाही एकमेकांचे पाय. परंतु वर्षातून एकदा तरी हा दिवस येतो खास, की ज्या दिवशी येशूने ते केले. सेमिनरीमध्ये आम्ही नेहमी करतो. आम्ही जे शिक्षक ते विद्यार्थ्यांचे पाय किंवा कॅम्पसमध्ये काम करणारे जे लोक आहेत, माळी आहेत, पुसा करणाऱ्या, त्यांचे पाय, ते एक प्रतीक आहे. कधी कधी फक्त करायचं म्हणूनही एखादी व्यक्ती करू शकते, परंतु येशूने हे आठवण आम्हाला करून देणारी एक कृती लावून दिलेली आहे, की ती करत असताना निश्चित तुम्हाला आठवेल की मी तुमच्यासाठी काय केलं आणि तुमच्यापासून माझी काय अपेक्षा, की जे मी तुम्हाला केलेलं आहे ते तुम्ही इतरांना करा. दुसरी आज्ञा या दिवशी झालेली ती म्हणजे प्रभू भोजनाच्या संदर्भात. येशू ख्रिस्ताने त्यांना जेवायलाच बोलावलं, आमंत्रण दिलेलं प्रभू भोजनासाठी. आणि हे प्रभू भोजन दुसरं तिसरं काही नसून वलांडण सणाचं ते भोजन. आणि हे भोजन म्हटलेलं आहे की येशूची खूप इच्छा होती की हे भोजन त्याने आपल्या शिष्यांसोबत करावं, आणि म्हणून हे आमंत्रण. आणि आमंत्रणाच्या आधी ते पाय धुण्याचं येशू ख्रिस्तानं केलेलं आहे. परंतु वलांडण सणाचं जे हे भोजन आहे ते देखील स्मारक चिन्ह होतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या दिवशी मी तुमच्यासाठी काय केलं अनेक वर्षापूर्वी, त्याची आठवण तुम्हाला कमीत कमी दरवर्षी वर्षातून एकदा तरी व्हावी, वलांडण सणाच्या त्या भोजनाच्या दिवशी. आणि म्हणून ते वलांडण सणाचं भोजन करण्यासाठी अनेक लोक यरुशलेमला येत असतात, की तिथे जाऊन आपण हे भोजन करावं. आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील आपल्या शिष्यांबरोबर ते भोजन करत आहे. आणि म्हणून इथे एक फार महत्वाची ऐतिहासिक गोष्ट घडत आहे. दोन ऐतिहासिक गोष्टींचं मिलन होत आहे. वलांडण सणाचं भोजन, गुलामगिरीमधून मी तुम्हाला सोडवलं, तुमचं एक नवीन राष्ट्र निर्माण केलं, आणि मी तुम्हाला आता माझ्या वतनाच्या देशामध्ये घेऊन जातो. त्या रात्री मी तुमचा प्रथम पुत्र वाचवला, मरणापासून मी तुम्हाला सोडवलं. त्याची आठवण म्हणून हे वलांडण सणाचं भोजन तुम्ही करता. कारण मी ओलांडून गेलो त्या ठिकाणी तुमच्या पुत्राचा वध झाला नाही, त्याच्या स्मरणार्थ हे भोजन. आणि येशू ख्रिस्त तेच भोजन आपल्या शिष्यांबरोबर करत आहे. परंतु येशू ख्रिस्ताने आता इतिहास बदलला. आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टीच्या स्मरणार्थ हे भोजन करत होतो की देवाने आमची कशी सुटका केली, आम्हाला मरणामधून कसं वाचवलं, त्याच्या स्मरणार्थ कशा रीतीनं आम्ही तो कोकरा कापला वगैरे, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचं घर ओलांडण्यात आलं, तिथे वध झाला नाही. येशूने इतिहास असा बदलला की आता इथून पुढे तुम्ही हे माझ्या स्मरणार्थ करा, कारण त्या कोकऱ्याची जागा आता मी घेतलेली आहे. हा पहा देवाचा कोकरा, जगाचं पाप हरण करणार.
त्या कोकऱ्याची जागा मी घेतलेली आहे. आता कोकऱ्याच्या रक्तामुळे सुटका नाही, देवाच्या पुत्राच्या रक्तामुळे सुटका. आणि म्हणून येशूच्या वधस्तंभावरील कार्यामुळे आज तुम्ही सुटला. तुम्हाला आज जी सुटका मिळालेली आहे, सदा सर्व काळच्या मरणापासून, पापापासून, ती सुटका येशू ख्रिस्त नावाच्या कोकऱ्यामुळे, त्याच्या वधल्या जाण्यामुळे ही सुटका तुम्हाला मिळाली आहे. त्याच्या स्मरणार्थ तुम्ही हे भोजन घ्या. आणि म्हणून हे भोजन येशूने म्हटलं, जितकेदा तुम्ही घ्या, त्यावेळेस त्याला एकच कारण असू द्या, आणि ते म्हणजे येशूने तुमच्यासाठी जे केलं आहे त्याचं स्मरण करत असतो. आणि म्हणून त्या दिवशी येशूनं जे भोजन घेतलं ओलांडण सणाचं, ते येशूनं घेतलेलं शेवटचं ओलांडण सणाचं भोजन. आणि त्या दिवशी जे भोजन येशूनं घेतलं ते पहिलं प्रभू भोजन. शेवटलं आणि पहिलं एकदाच त्या ठिकाणी झालं. पहिल्या भोजनाच्या द्वारे इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. दुसऱ्या प्रभू भोजनाच्या मुळे मंडळीची, नवे इस्रायलची स्थापना झाली. आणि म्हणून गुरुवार रात्र ही ऐतिहासिक रात्र आहे. दोन इतिहास यांची सांगड घालणारी ही रात्र, मौली गुरुवार. आणि म्हणून हे भोजन तुम्ही माझ्या स्मरणार्थ करा, ही पण आज्ञा आहे. आणि ती आज्ञा आहे म्हणून आपण त्या आज्ञेचं पालन करून हा विधी मंडळीमध्ये साजरा करा. कारण येशूनं दिलेली ती आज्ञा हे माझ्या स्मरणार्थ. थोडक्यात शेवटची आज्ञा तिसरी, 10 मिनिटात संपवतो, म्हणजे आपल्याला 10 वाजता या प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो. तिसरी आज्ञा या ठिकाणी 34व्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आपण तिथपर्यंत वाचलं नाही, परंतु 34व्या वचनात 13व्या अध्यायाच्या असं म्हटलेलं आहे, मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तीच भाषा, जसे मी तुमचे पाय धुतले तसे तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ही आज्ञा, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखते तुम्ही माझे शिष्य. आणि म्हणून मॅन्डेटोस, तिसरा मॅन्डेट, तिसरी आज्ञा जी येशूने दिली ती म्हणजे एकमेकांवर प्रीती करा. जशी मी केली आहे तशी. मी तुमच्या समोर माझ्या जीवनाचं उदाहरण ठेवून हे म्हणतो, जसे मी तुमचे पाय धुतले, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि येशूने आपल्यावर कशी प्रीती केली त्याची अनेक उदाहरणं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आहेत. वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे, दाखल्यांच्या द्वारे येशूने आपली प्रीती जाहीर केली. योहान 10 मध्ये उत्तम मेंढपाळाचं उदाहरण दिलं. येशूने दाखवून दिलं की तो आपल्या मेंढरांवर किती प्रेम, की त्या मेंढरासाठी तो आपला जीव देतो. तो म्हणतो, मी तुम्हाला दास म्हणत नाही, मी तुम्हाला मित्र म्हटलेला. आणि मित्रामुळे खरं प्रेम तेच
ज्यावेळेस तो मित्र आपल्या मित्रासाठी आपला प्राण देण्यासाठी देखील मागे पुढे पाहतो. आणि त्या मित्रानं शेवटी तेच केले, आपल्यासाठी त्याने प्राण दिले. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्यावर किती प्रीती केली, कशी प्रीती केली, याची उदाहरणं अनेक आहेत. मला त्याची आठवण करून देण्याची गरज नाही, परंतु येशू म्हणतो, या गुरुवारी ती माझी तिसरी आज्ञा आहे की तुम्ही एकमेकांचा द्वेष करू नका, बदला घेऊ नका. बदला हे समीकरण देवाच्या राज्यामध्ये वापरता येत नाही. बदल्याच्या ऐवजी एकमेकांना क्षमा करा, एकमेकांचं उणं धुणं काढू नका, एकमेकांना क्षमा करून जे तुमच्या विरोधात कोणी केलं असेल विसरून जा, क्षमा, त्यांनी क्षमा न मागताही करून टाका आणि मोकळे व्हा. एकमेकांवर प्रीती करा जशी मी तुमच्यावर प्रीती केली. म्हणून मौजी बुधवारी येशूने दिलेल्या या 3 आज्ञा आपल्याला पाळायच्या. जर आपण खरे ख्रिस्ती आहोत तर आपल्याला प्रीतीपूर्ण हृदयाने, नम्र होऊन, त्यागपूर्ण रीतीने एकमेकांची सेवा करायची. मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आले, ते उदाहरण आहे. हे भोजन येशूने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ आपल्याला ते घ्यायचं आहे. ही देखील आज्ञा आणि त्याद्वारे एक प्रामुख्यानं आम्हाला आठवण करून देण्यात येत आहे की जे कार्य वधस्तंभावर मी तुमच्यासाठी केलं त्याची केवळ आठवण करू नका, तर त्याचा अनुभव करू. वधस्तंभावर येशूनं सिद्ध केलेल्या दानाचा अनुभव, क्षमा प्राप्त करून घेण्याचा अनुभव, आणि म्हणून हे मेमोरियल आहे. परंतु हे मेमोरियल केवळ बौद्धिक नसावं, आंतरिक आठवण म्हणून नाही, परंतु अनुभव. विनोद एकमेकांवर आपल्याला येशूनं जशी प्रीती केली तशी प्रार्थना करूया. किती धन्य तुझे शिष्य की त्या गुरुवारी या 3 आज्ञा तुझ्या मुखामधून त्यांनी ऐकल्या. त्या आज्ञा पाळणं म्हणजे काय हे त्यांनी तुझ्या जीवनावरून पाहिलं, अनुभवलं. जरी आम्ही त्या इतिहास काळामध्ये नव्हतो तरी पवित्र प्रभू आज आम्ही स्मरण करतो. हे स्मरण केवळ बौद्धिक
स्मरण आमच्या बाबतीत असू दे नकोस, तर आमचा तो अनुभव असो. प्रीतीपूर्ण हृदयानं नम्रतेनं एकमेकांची सेवा करण्याचा अनुभव. वधस्तंभावर जे महान काम तू आमच्यासाठी सिद्ध केलंस, त्याची केवळ बौद्धिक आठवण स्मरण म्हणून नाही, तर ते प्रत्यक्ष किंवा प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये अनुभव. तुझे शिष्य या नात्यानं, तुझे लोक या नात्यानं, नवे इस्रायल ही उपाधी आम्हाला तू दिली असताना आम्ही एकमेकांवर प्रीती कर, जशी तू आमच्यावर करतोस. आणि त्या आमच्या प्रीती करण्याच्या द्वारे त्या जगातील लोकांनी ओळखा, सांगलीमधील समाजाने ओळखा की आम्ही तुझे शिक्षक. हे तीनही गोष्टी आमच्या बाबतीत खऱ्या करून आम्हाला तो नावाचा